नमस्कार, आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अगदी झटपट टिफिनसाठी 10 ते 15 मिनिटात बनवता येईल अशी ही लाल तिखट घालून कोबीची, टमॅटो आणि कोबीची भाजी कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. तर अगदी झटपट होणारी ही टमॅटो आणि कोबीची भाजी आज आपण बघत आहोत. त्यासाठी पत्ता कोबी मी घेतलेला आहे. आता याचं हिरवं जे पान आहे ते वरचं मी काढून टाकणार आहे. तर 2 पानं मी काढून टाकले आहेत आणि आता हे मधून मी असं या पद्धतीने कोबी कट करून घेणार आहे. तर कोबी कट करून घेतल्यानंतर आता मी हा कोबीचा माझ्या आवडीनुसार अशी लांब असे कट करून घेणार आहे. तुम्हाला जसा कोबी आवडतो कट करून खायला त्या पद्धतीने तुम्ही कट करून खाऊ शकतात, पण मला असं लांब असा कट करून आवडतो, त्यामुळे मी असं या पद्धतीने लांब लांब असं त्याच्या लेयर्स कट करून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही चॉपरमध्ये देखील कट करून घेऊ शकता. तर कोबी माझा आता कट करून झालेला आहे. आता एका बाउलमध्ये मी तो घालून घेणार आहे आणि स्वच्छ पाण्याने तो व्यवस्थित धुवून घेणार आहे. आता धुवून झाल्यानंतर आता इथेच मी कटिंग पॅडवरती टमॅटो कट करून घेणार आहे. टमॅटो तर मी 2 टमॅटो साधारणतः घेतलेले आहेत, तर ते व्यवस्थित आता मी कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने टमॅटोचा काप करून घ्यायचे आहे. टमॅटो कट करून झाल्यानंतर आता ह्यामध्येच मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या देखील मी कट करून घेणार आहे. मधून कट केल्या आहेत. आता इथे मी फोडणी करणार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर यामध्ये आता मी फोडणी देणार आहे. तेल व्यवस्थित असं छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग फोडणी द्यायची. कडक अशी फोडणी गेली पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपण 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की लगेच आपण फोडणीची तयारी करणार आहोत. यामध्ये आता उभ्या चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या मी घालून घेतलेल्या आहे. 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घातल्यानंतर आपण आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपण हे मसाले घालून घेणार आहोत. 2 मिरच्या घातल्यानंतर आलं लसूण पेस्ट 1 चमचा मी घालून घेतलेले आहे. 1 चमचा जिरे घातलेले आहे आणि आता यामध्ये मी 4 ते 5 कढीपत्त्याची पाने आणि टमॅटो घालून घेणार आहे. 1 चमचा हिंग घातलाय. कट करून घेतलेले टमॅटो मी यामध्ये घालून घेतले. 4 ते 5 कढीपत्त्याची पाने देखील मी घालून घेतलेली आहे आणि आता यामध्येच 1 चमचा भरून हळद पावडर मी घालून घेतलेली आहे. हळद पावडर घातल्यानंतर 1 चमचा धना पावडर मी घातलेले आहे आणि टमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे. आता लगेचच आपण यामध्ये लाल तिखट 1 चमचा भरून घालून घेणार आहोत. लाल तिखट 1 चमचा भरून घातल्यानंतर ही व्यवस्थित फोडणी आपली तयार झाली आहे. फोडणी तयार झाल्यानंतर यामध्येच आता मी काश्मीरी लाल मिरची 1 चमचा घातलेला आहे, ज्यामुळे भाजीला छान असा सुरेख रंग येतो. तर छान असं काश्मीरी लाल मिरची घातल्यानंतर यामध्ये आता मी उभा चिरून घेतलेला कोबी स्वच्छ पाण्यात धुवायला घातला होता, भिजत घातला होता. तर तो निथरून आणि यामध्ये मी घालून घेणार आहे. कोबीला स्वतःचं अंगचं पाणी सुटतं, त्यामुळे ही भाजी शिजायला फार पाणी लागत नाही. तर आता हे 2 मिनिटं आपण फोडणीमध्ये परतून झाल्यानंतर आवश्यक असेल इतकंच पाणी घालून आपण सुक्की भाजी बनवून घेणार आहोत. तर आता हे कोबी व्यवस्थित आपण घालून घेतली आहे. आता फोडणी व्यवस्थित मिक्स होण्यासाठी व्यवस्थित ही मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने कोबी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर संपूर्ण फोडणी ह्या कोबीला लागेल या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मी आता हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. या पद्धतीने व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आहे कोबी छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. फार पाणी घालायचं नाही. कोबीला स्वतःचं अंगचं पाणी भरपूर सुटतं, त्यामुळे भाजी शिजायला जास्त पाणी लागत नाही. आता ह्यामध्येच मी 1 चमचा धना पावडर देखील घालून घेतलेला आहे. छान असं त्याला चव येते. आता झाकण ठेवून आपण मंद आचेवर शिजवून घेणार आहोत. तर शिजून झाल्यानंतर पाणी बऱ्यापैकी आटल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ आपण आधी सुरुवातीला घातलं नव्हतं, म्हणून आपण वरतून नंतर घातलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे. शिजल्यानंतर आता ह्यामध्येच मीठ आपण घालून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून 1-2 मिनिटं वाफ देऊन घेणार आहोत. मीठ शेवटी घातल्यामुळे आपण 2 मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेणार आहोत. तर या पद्धतीने आता कोथिंबीर घातल्यानंतर आपण पुन्हा 2 मिनिटासाठी आपण हे शिजवून घेणार आहोत भाजी. या पद्धतीने आता मी व्यवस्थित कोथिंबीर आणि मीठ मिक्स होऊन
2 मिनिटासाठी वाफ देऊन घेणार आहे. तर आता ही या पद्धतीने आपलं वाफ देऊन झाल्यानंतर भाजी तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रोज नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.